मित्रांनो 2025 मध्ये एक ट्रेंड जो आहे ना तो मला अतिशय आवडलेला आहे, कॉम्पॅक्ट फोन्सचा ट्रेंड. आता काय होत होतं माहिती का, या वर्षीच्या आधी कॉम्पॅक्ट फोन्स असं नाही की आलेले नाहीत आधी, पण त्यांचे ड्रॉबॅक्स असायचे नेहमी. एक तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बॅटरी लाईफ. हा फार मोठी एक गोष्ट होती ज्याच्यामुळे लोक कॉम्पॅक्ट फोन्स प्रिफर करत नव्हते. आणि जनरली बघायला गेलं ना तर 80-90% लोक कॉम्पॅक्ट फोन घ्यायचे म्हणजे आयफोन, कारण की तो आयफोन आहे. बाकी दुसरे कॉम्पॅक्ट फोन इतके पॉप्युलर नव्हते. पण 2025 मध्ये ना चित्र कम्प्लिटली बदललंय. इनफॅक्ट लिटरली प्रत्येक ब्रँड एक कॉम्पॅक्ट फोन काढतंय. का माहितीये, कारण की जे ड्रॉबॅक्स होते, जे इश्यूज होते ना कॉम्पॅक्ट फोनचे, ते आता निघालेले आहेत. आणि मी म्हणून हा व्हिडिओ जो आहे ना तो त्याच्यासाठीच करतोय की हा जो ट्रेंड आलाय ना त्याच्यामुळे मला खूप अतिशय आनंद झालेला आहे. पण त्याआधी मित्रांनो, जर का पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती आला असाल, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन वाजवा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, म्हणजे आपली ही जी ट्रॅकिंग टेक मराठी कम्युनिटी आहे ती ग्रो होईल. वी आर द बिगेस्ट कम्युनिटी. पण मला ही इतकी मोठी करायची की महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या जगात सगळे जे मराठी लोक आहेत ना सगळे आपले चॅनल बघायला पाहिजे. त्यामुळे शेअर करायला विसरू नका. आत्ता चला लेट अस स्टार्ट. सगळ्यात आधी मित्रांनो, कुठला तुम्ही बाय करायला पाहिजे किंवा कुठल्या फोन्सकडे बघितलं पाहिजे ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं कुठल्या फोन्सकडे तुम्ही बघितलं नाही पाहिजे. दोन फोन्स असे आहेत कॉम्पॅक्ट कॅटेगरीमध्ये जे मला नाही वाटत आर रिअली वर्थ इट. व्हॅल्यू फॉर मनी तर सोडाच, पण त्यांचे स्पेसिफिकेशन्स बघितले, इतर गोष्टी जरी बघितल्या तर आय डोंट थिंक यू शुड लुक एट देम. एक तर आत्ता ऍपलने लॉन्च केला आयफोन 16. म्हणजे विचार करा ना, 60,000-65,000 रुपये तुम्ही खर्च करणार आणि तुम्हाला एक कॅमेरा मिळतोय मागं. म्हणजे आजकाल 6-7 हजाराच्या फोन मध्ये सुद्धा 2 कॅमेरे असतात, त्याच्यामध्ये एक कॅमेरा. हा चांगला आहे, पण काय आहे म्हणजे फक्त ऍपलचा ठप्पा असला म्हणून तुम्ही काही घ्या नाही. तुम्ही प्लीज तो फोन घेऊ नका. आणि दुसरा म्हणजे गुगलचा पिक्सेल 9 टेन्सर वगैरे आहे, चिपसेट. म्हणजे जे एक 4-5 वर्षापूर्वी पिक्सेल फोनचा ऑरा होता किंवा एक खरंच चांगले फोन्स होते, ते मला वाटतं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तसं राहिलेलं नाहीये. स्पेशली त्यांची जी टेन्सर चिपसेट वगैरे ना, आय एम नॉट टू शुअर त्या लेवलचा परफॉर्मन्स देत नाही. तर ह्या दोन फोन्सकडे तुम्ही बघू नका. कुठल्या फोन्सकडे बघायला पाहिजे तुम्ही, सगळे फोन्स माझ्या समोर आहेत. आणि असं नाहीये की एकच फोन सगळ्यात भारी आहे. वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे फोन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, जर का तुम्हाला व्हिडिओग्राफी, कंटेंट क्रिएशन वगैरे मध्ये तुम्ही असाल तर मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही आयफोन 16 कडे बघू शकता. तर 16 ही बघू नका, पण आयफोन 16 कडे बघू शकता. हो, ह्याची सुद्धा बॅटरी छोटी आहे. हे सगळे फोन, जे 5 फोन्स माझ्या समोर आहेत ना, त्याच्यापैकी आय थिंक व्हिडिओग्राफी मध्ये आयफोन 16 ला कोणीही बीट करू शकत नाही. सो कॅमेरा इज द हायलाइट. आणि ऑब्व्हियसली सिक्युरिटी वगैरे आहे. A18 चिपसेट येते, त्यामुळे परफॉर्मन्सच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही. आणि अपडेट सुद्धा iOS चे तुम्हाला रेग्युलरली पुढचे 5-6 वर्ष मिळतील. त्यामुळे जर का आयफोन पाहिजे असेल, ऍपल पाहिजे असेल आणि कंटेंट क्रिएशन फोकस असेल तर मग मी म्हणेन की आयफोन 16 विकत घ्या तुम्ही. बरं, स्पेसिफिकेशन्स महत्वाचे असतील तुम्हाला, अगदी हार्डवेअर चांगलं पाहिजे मला काही झालं तरी, तर मग मी म्हणेन तुम्ही ह्याच्याकडे बघू शकता. पण ह्याच्यापेक्षा दुसरे ऑप्शन चांगले आहेत. पण हा आहे Xiaomi 15. हे बघा, ह्याचे कॅमेराज डिसेंट आहेत, लायका पॉवर्ड कॅमेराज आहेत. आणि इव्हन डिस्प्लेचं सांगायचं झालं तर 6.36 इंचचा 1.5K रेझोल्युशनचा एमोलेड डिस्प्ले येतो. बरं, मी एक गोष्ट सांगायची राहिली. आयफोन 16 मध्ये ना तुम्हाला 60 हर्ट्जचा डिस्प्ले मिळतो. हे फार मोठं त्याचं एक नेगेटिव्ह आहे. तर यू प्लीज कीप दॅट इन माइंड. कारण की एकदा तुम्ही 120 हर्ट्ज वापरायला लागला ना की 60 हर्ट्ज स्लो वाटतं, पण कंटेंट क्रिएशन साठी तोड नाही त्याला. तर म्हणून मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये 120 हर्ट्जचा डिस्प्ले, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हे बघा 8 एलईडी येतं, त्यामुळे परफॉर्मन्सच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही. इव्हन 5240 mAhची बॅटरी आहे, कॉम्पॅक्ट आहे, दिसायला माझ्या हिशोबाने चांगला आहे. सो डिसेंट कॅमेरा, जबरदस्त स्पेसिफिकेशन, चांगला परफॉर्मन्स जर का पाहिजे असेल तुम्ही बघू शकता. पण ऑल्टरनेटिव्ह आहेत, त्याच्यासाठी तुम्ही नक्की थांबा. ह्याचे जे नेगेटिव्ह सांगायचं झालं ना तर मी म्हणेन HyperOS, म्हणजे त्याच्यामध्ये थोडं ब्लोटवेअर वगैरे येतं. अजूनही जसं एक स्मूथ फ्लुइड जबरदस्त One UI किंवा ऑक्सिजन UI तुम्ही बघितलं तर कसं वाटतं, तसा ह्याचा फील येत नाही. तर मी त्या बाबतीत एक नेगेटिव्हच म्हणेन. आणि हो, सर्व्हिसचं सुद्धा कधी कधी मला माझ्या हिशोबाने प्रॉब्लेम येतो. पण जर का एक फ्युचर प्रूफ फोन पाहिजे असेल तर मी S25 या वर्षीचा सॅमसंग गॅलेक्सी S25 नक्की सांगेन. कॉम्पॅक्ट तर आहेच, परफॉर्मन्स जबरदस्त आहे, पण तुम्हाला AI चे फीचर्स मिळतात. गॅलेक्सी AI इज आय थिंक वन ऑफ द बेस्ट AI इकोसिस्टम आउट देअर. म्हणजे गुगल जेमिनी वगैरेचं इंटिग्रेशन मिळतं, या सगळ्या गोष्टी आहेत. प्लस गॅलेक्सी AI चे इमेज एडिटिंग मध्ये, सॉफ्टवेअर मध्ये नाऊ ब्रीफ, नाऊ बार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. मी स्वतः सॅमसंगचा फोन वापरतो आणि आय टेल यू व्हॉट, दे आर व्हेरी व्हेरी युजफुल. परफॉर्मन्स आहे, बॅटरी फक्त ह्याची छोटी आहे माझ्या हिशोबाने. पण दुसरा मोठा हायलाइट, लोक फोन जेव्हा घेतात तेव्हा ह्या लेवलचा फोन घेतात, कारण की 70-75 हजाराला मिळतो. हा जो फोन आहे ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला 7 वर्षाचे OS अपडेट्स मिळतात.
वन UI इज माय फेवरेट अँड्रॉइड स्किन असं म्हणायला गेलं तर एक जबरदस्त सॉफ्टवेअर एक्सपिरियन्स मिळतो. मॅक्झिमम मार्क्स जर का सॉफ्टवेअरला द्यायचे असतील तर मी वन UI ला देईन, प्लस 7 years अपडेट्स. त्यामुळे ते आहे, वायरलेस चार्जिंग वगैरे पण आहे ह्याच्याला, सो दॅट इज गुड. पण दोन सगळ्यात फेवरेट फोन्स माझे कॉम्पॅक्ट मध्ये एकतर OnePlus 13S आणि X200 FE आत्ता लॉन्च झाला. काय फोन काढलाय OnePlusने. म्हणजे काही त्याच्यामध्ये सुद्धा गोष्टी आहेत ज्या मिसिंग आहेत. मी डेफिनेटली म्हणेन, फॉर एक्झाम्पल IP65 सर्टिफिकेशन आहे, वायरलेस चार्जिंग दिलेलं नाहीये. पण ओव्हरऑल विचार करा ना, एवढ्या छोट्या फोन मध्ये 5850 mAh ची बॅटरी मिळते. म्हणजे तुम्ही एकदा चार्ज केला, नॉर्मल युजर साठी 1.5 दिवस बॅटरी जाईल. Qualcomm Snapdragon 8 Elite आहे, अमेझिंग. म्हणजे परफॉर्मन्स टॉप नॉच मिळतो. तुम्हाला गेमिंग करायचंय, हेवी टास्क वगैरे रन करायचे, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम्स. 4 वर्षाचे मेजर अपडेट्स मिळतात. म्हणजे अगदी सॅमसंग गॅलेक्सी एवढे नाही देत, पण माझ्या हिशोबाने 4-5 वर्ष जर का असलं तेवढं आपण वापरतो. त्याच्यानंतर नवीन फोन आपण घेतो. त्यामुळे फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह इट इज गुड. ऑक्सिजन UI अगेन, वन UI नंतर मी म्हणेन ऑक्सिजन UI फॉर मी इज दी बेस्ट. तर त्या बाबतीत सुद्धा चांगलं आहे. फक्त एवढंच आहे, कॅमेरा मी जी अपेक्षा करत होतो तेवढे चांगले नाही. डिसेंट कॅमेरा म्हणेन, अल्ट्रा वाईड लेन्स ह्याच्यामध्ये नाहीये. आणि प्राइस सुद्धा बरं का, बाकी सगळे 65-70 हजार या प्राइस रेंज मध्ये. हा जो आहे हा 54,999 55,000ला मिळतोय आणि ऑफर्स मध्ये 50च्या खाली येतो. सो एक्सलंट. आणि हो, वायरलेस चार्जिंग नाही येते जर का तुम्हाला महत्वाचं असेल तर माझ्या हिशोबाने हा जो आहे ना, हा सेकंड बेस्ट आहे. बट माय फेवरेट कॉम्पॅक्ट स्मार्टफोन ऑफ द इयर इज Vivo X200 FE. काय कॅमेराज आहे त्याचे. म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये जे व्हिडिओग्राफी टीम आहे ना, त्याच्यामध्ये दोघा लोकांनी म्हटलंय की आम्ही हा विकत घेणार आहे. इतका चांगला फोन आहे आणि एवढा छोटा असून 6,500 mAh ची बॅटरी. म्हणजे आय मीन इट इज अमेझिंग जे काही केलेलं आहे विवोने. ऍब्सोल्युटली ग्रेट कॅमेरा, टॉप नॉच. तुम्हाला ह्याचं जे बॅटरी मिळेल ते बॅटरी लाईफ 1.5-2 दिवस जाईल, काही प्रॉब्लेम नाही. एवढंच आहे की फंटा चॉईस जर का तुम्ही ओके असाल फंटा चॉईस बरोबर, म्हणजे अपडेट्स आहेत, 3-4 वर्षाचे अपडेट्स मिळतात. ओरिजिन OS जे आता चायनामध्ये विवोच्या फोनमध्ये ते ह्याच्यामध्ये आलं आणि असं वाटतंय की आम्ही प्रेशर टाकतोय. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी म्हणतोय की फंटसच्या जागी ओरिजिन OS घेऊन या. थोडं तरी विवो ऐकतील आणि माझ्या हिशोबाने घेऊन येईल. आणि आता लीक सुद्धा आले आहेत सोशल मीडियावरती की ओरिजिन OS येणार आहे आणि हा फ्लॅगशिप आहे. त्यामुळे ह्याच्यावरती अपडेट जर का आला तर नक्की येणार आहे. देन X200 FE विल बी अनबीटेबल चॉईस. म्हणजे ओरिजिन OS जबरदस्त कॅमेरा, परफॉर्मन्ससाठी 9300 प्लस येतो. त्यामुळे 8 Eliteच्या जवळ, इतक्या वरती नाहीये, पण समजा 8 Eliteचा स्कोर तुमचा 2.1 मिलियन अंतुदू स्कोर येतो, ह्याचा 1.8-1.9 मिलियन अंतुदू स्कोर येतो. म्हणजे जवळजवळ 90% परफॉर्मन्स हा 8 Eliteचा देतो, विच आय थिंक इज परफेक्टली फाईन. हा, ह्याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट आहे की वायरलेस चार्जिंग नाहीये. म्हणजे फंटा चॉईस आणि नो वायरलेस चार्जिंग या दोन गोष्टी सोडल्या. 54,999 याची प्राइस आहे, पण 5,000चे ऑफर्स वगैरे मिळतात आणि 50,000च्या खाली मिळतो. माय चॉईस कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन ऑफ द इयर X200 FE. काय कॅमेरा आहे, त्याचे फोटोज तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. पोर्ट्रेट्स वगैरे तर काय येतात, म्हणजे सेगमेंटेशन किंवा एज कटआउट वगैरे जे म्हणतो, कलर्स वगैरे जे येतात ना, देर इज ॲब्सोल्युटली बेस्ट. हो, व्हिडिओग्राफीमध्ये iPhone 16 याच्या पुढे जातो, पण बाकी सगळ्या बाबतीत मी म्हणेन दिस इज एक्सलंट. हेच माझे चॉईस होते. बरं, जे काय स्मार्टफोन सांगितले सगळ्याचे लिंक्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. जे काय फ्लिपकार्टवरती आहे ते टॅग सुद्धा करतोय, नक्की जाऊन बघा. तुम्हाला ह्याच्यामधला जर का फोन घ्यायचा असेल तर तुम्ही कुठला घ्याल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझी चॉईस बरोबर होती का, तुम्ही अग्री करता का माझ्या चॉईसला, हे सुद्धा खाली कमेंट्समध्ये सांगा. बरं हो, तुम्ही म्हणताल की iPhone 16 Pro किंवा इवन Pixel 9 Pro का नाही घेतला, ते सो कॉम्पॅक्ट आहेत, पण त्यांची प्राइस माहिती आहे ना, लाखाच्या थोडी आजूबाजूला येते, थोडी कमी असेल, पण हे ह्या लीगमध्ये नाही. तेव्हा तुम्ही जर का 1.5 लाख वगैरे दिला तर तुम्हाला भरपूर काही मिळेल, 1 लाख दिला तर तुम्हाला भरपूर काही मिळेल. ह्या प्राइस 50-60-65,000च्या प्राइस रेंजमध्ये हे जे 5 फोन्स आहेत ते कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे मी हे घेतलेले आहेत. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.